ठिकाणी आता फायनल आपले एसी फिटिंग झालेले आहे. बघू शकता पाइपिंग पण एकदम प्रॉपर झालेली आहे. काम कैसा हुआ है? काम नाइस नाही मला ॲक्च्युली नॉनव्हेज अरे बघितलं चायनीज आहे बघा समोर आणि हा बोलतो मला चायनीज पाहिजे. ठीक आहे जा मी खातो व्हेज. हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो सकाळ सकाळी दुकानावर पोहोचलो आहे आणि अकलेसुद्धा आलेला आहे आणि या ठिकाणी आपण चाललो पहिला काल्हेरमध्ये क्लास आहे मित्रांनो. मंगेश म्हणून क्लासचं नाव आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं सर्व्हिस करायचं मित्रांनो. त्या ठिकाणी बाजू चक्की असल्यामुळे ना ऑटो एवढा जाम होतो ना मित्र, त्यामुळे 3-3 महिने 2-2 महिने त्या सर्व्हिस करायला लागते मित्रांनो. आता जाऊया आपण सर्व्हिस करायला. त्या ठिकाणी जेट पंप आहे आणि हा सर्किट आपण तिकडनं आणला होता, हा रिपेअर झालेला आहे. याला जाऊ उद्या परवा लावायला जसं टाईम भेटेल तसं. आता या बॅग घेतले, ड्रिल मशीन आहे आणि जेट पंप घेऊन चाललो आहे. आता मला सर्व्हिस करू. आणि अखिलेशवरती सर्व्हिस करतो एसी. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो काल्हेमध्ये आपले मंगेश क्लासेस आहे आणि या ठिकाणी चक्की आहे. ते चक्कीचा जेवढा धूर असतो मित्रांनो ते एसीमध्ये घुसतो. एसी सर्व्हिस आम्ही 2-2 महिने 3-3 महिने करत असतो, कारण चक्कीमध्ये धूर असतो ना तो प्रत्येक एसीमध्ये घुसतो आणि यांचा आउटर पूर्ण चॉकअप होतो. मग एसी बंदच पत्र डायरेक्ट. सर्व्हिस झालेली आहे आणि आता करूया इंडोरची सर्व्हिस. या ठिकाणी आपण आता आले दुर्गा भोजनालयामध्ये. 80 रुपयामध्ये पोट भरून जेवायचं, पाहिजे तेवढं जेवा. याला ॲक्च्युली नॉनव्हेज अरे बघितलं चायनीज आहे बघा समोर आणि हा बोलतो मला चायनीज पाहिजे. ठीक आहे जा मी खातो व्हेज, कारण दिवसभर किती चायनीज खायचा. बघा चायनीज खा झालं बघा. मी जातो व्हेज खायला, याला जातो चायनीज खायला. काहीच आपण आलो आहे अखिलेशच्या ताईच्या घरी आणि या ठिकाणी आपले एसी फिटिंग करायची आहे. बघा ही LGची मशीन आहे आणि कॉपर वेप आणलेला आहे आणि या समोर बघू त्या ठिकाणी फिटिंग करायची आहे. चला मग आता लोक एसी फिटिंग करून घेऊ. सकाळी या सर्व्हिसला खूप टाईम झाला, 3 तास त्या ठिकाणी गेला आपल्या. आता लोक फिटिंग करून घेऊया. त्या ठिकाणी एसी फिटिंग झालेली आहे आणि पाठीमागं स्टँड टोकून पुसलं झालेलं आहे आणि बघू त्या ठिकाणी फक्त पाठीमागं नट टाईट करायचं आहे आणि या ठिकाणी गॅस लिकेज चेक करायचं फक्त नट ठिकाणी चेक करून एकदम फायनल करू आणि एसी चालू करू आपण लगेच. ठिकाणी आता फायनल आपले एसी फिटिंग झालेली आहे. बघू शकता पाइपिंग पण एकदम प्रॉपर झालेली आहे आणि बाहेर आउटडोरपर्यंत प्रॉपर लावलं. याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामध्ये ॲक्च्युली गॅस नाहीच आहे. पण उद्या वापस गॅस टाकू. या ठिकाणी लहान पोरगा आहे हे बघा. बोलू काम कैसा हुआ है? काम कैसा हुआ है? काम नाइस उधर देखिए बोलो नाइस. काहीच त्या ठिकाणी फायनल झालेलं आहे आपली फिटिंग करून. त्याच्यामध्ये ॲक्च्युली गॅस नव्हतं. आता गॅस हा उद्या टाकणार आहे आपण. आता आपण एका वॉल गेला आले, तुम्ही दाखवतो तो वॉल टाकल्याचे काय आहे. ये वॉल कौन सा है, मतलब हाफ क्वार्टर 3/8? यहाँ से लीकेज है. कहाँ से? और ये हल्का से एकदम लीकेज ना, माइनर एकदम. और कंपनी का जॉइंट है तो जॉइंट भी नहीं कर सकते. joint ये भी नहीं कॉपर कर हो गया सकते. और ये हाँ. कास्टिंग हो गया. कॉपर कास्टिंग जॉइंट नहीं होता है. वो तो है. जहाँ पे लेते हैं अपन यहाँ पे जाके तो आपको दिखाते हैं नया वाला. बहुत त्या ठिकाणी हे बघा हा जुना वॉल आहे नहीं ना. आणि या ठिकाणी नवीन वॉल आहे आणि या ठिकाणी आता आपण गॅस भरून घेतोय. 32 नंबरचा गॅस भरतो आपण आता ठिकाणी आणि यात जाऊन आपला पहिला वॉल लावू, त्यानंतर गॅस टाकू. असं देख रहे देखो मेरे को. आता गॅस तर आपण घेतलेला आहे आणि या ठिकाणी कॉईल, ही कॉईल आपण उद्या सकाळी लावणार आहे, आज नाही. आज आता लेट झालं त्यामुळे. आणि याचा जाऊया आता कस्टमरच्या घरी, पहिला गॅस चार्जिंग करू जाऊन. त्या ठिकाणी कस्टमरच्या घरी पोचलो आता आपण. आता या ठिकाणी वॉल चेंज करून घेऊया. या ठिकाणी आपण आता वॉल जॉईंट मारून घेऊ. आता जॉईंट मारतो आपण. वेल्डिंगसारखं असतं, हे कॉपर असतं पण त्या ठिकाणी एकदम प्रॉपर वेल्डिंग झालेलं आहे. म्हणजे अखिलेश भाऊ एकदम माहिर आहे गोष्टीमध्ये, एकदम प्रॉपर करतं. या ठिकाणी आपण आउटडोर फिटिंग केलेलं आहे आणि पाठीमध्ये एकदम प्रॉपर नट जॉईंट पण केलेले आहेत टाईट करून. आणि या ठिकाणी आता आपण वॅक्यूम करतो आहे. जो वॅक्यूम स्पेशल मित्रांनो, वॅक्यूम करतो आहे म्हणजे जेवढ्या पाईपमध्ये घाण असेल तेवढी बाहेर पडून जाईल याच्यामध्ये. आणि आता लगेच त्वरित आपण लगेच वॅक्यूम झाल्यानंतर 10-15 मिनिटांनी लगेच गॅस पण टाकून घेऊ. याच्या मित्रांमध्ये जो गॅस आहे R32 नंबरचा गॅस आहे. तर आता आपण गॅस टाकून घेऊ याच्यामध्ये. गाईज हे कस्टमर आपले, यांच्याकडे आपण आलो एसी सर्व्हिस, म्हणजे गॅस उडला त्याच्यामुळे. हे आपले रेग्युलर कस्टमर आहेत, कधी पण आपल्याच बोलवतात, आपल्या वेळेला कोणच बोलवत नाही. तुम्ही पण यांनाच बोलवा, चांगलं काम करतात, गॅरंटी. ते तर आहे आपलं क्वालिटी काम. हां आपलं क्वालिटी पण माहिती आहे मिळतं. 2-2, 3-3 दिवस लावतो पण एकदम परफेक्ट काम करून देतो ना. बरोबर. त्याला फायनली आपण आता याच्यामध्ये गॅस टाकतो एसीमध्ये. तुम्हाला माहिती आहे मित्र याच्यामध्ये 32 नंबरचा गॅस आहे आणि 32 नंबरचा गॅस आपण याच्यात फिल करून आणलं होतं आणि आता आपण एसीमध्ये टाकतोय फिल. हे बघा याच्यामध्ये कम से कम आपल्याला 140 किंवा 150 लागतो.
आता गॅस टाकून घ्या एकदम प्रॉपर. गॅस टाकून झालेलं आहे आणि बघू शकता मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर AC आता कूलिंग करते. काय आता आपण आलो कुणालच्या वाईन शॉपवरती आणि या ठिकाणी आपण जाणार होतो. आतमध्ये विंडो AC आहे. बघूया मित्रांनो या विंडो AC मध्ये कॅपेचा गेला होता, चेंज केला आहे आपण. तो जुना कॅपेचा कुणाबाईच्या इथं आहे आणि या ठिकाणी आपण कॅपे चेंज केलेला आहे आणि आता एकदम प्रॉपर चालते AC. बघा प्रॉपर कूलिंग करते, एकदम चिल्ड होले. रात्रीचे 11 वाजून 4 मिनिटं झालेत आणि फायनली मी अखिलेशला घरी सोडलेलं आहे. तो आता गाईलवरती पहिल्यामध्ये त्याचं घर आहे मित्रांनो. A विंगमध्ये 6 नंबर बिल्डिंग आहे त्याची. चला आता आपण जाऊया घरी. आपण पण रात्री वेळ झाले, सकाळी आम्ही 9 वाजता निघालो होतो आणि रात्री आता 11 वाजलेत. तर उद्या वापस 9 वाजता वापस उठायचं आहे आणि कामावर जायचं आहे. चला या ठिकाणी मी याचा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.